नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्या सर्वांशी कायमस्वरूपी किंवा जीवनामध्ये बहुतांश वेळा जी लोक आपल्याला आनंदी राहतात असं जाणवतं किंवा जे लोक जास्त आनंदात आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांच्या कुठल्या सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा वाढत राहतो. याचाच अर्थ आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत त्या विषयाचं शीर्षक आहे की आनंदी राहणाऱ्या माणसांच्या अशा कुठल्या मानसशास्त्रीय सवयी आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद ते निर्माण करू शकतात. आनंदी राहण्यासाठी मानवी मेंदूला काही विशिष्ट मानसिक सवयी असणं अपेक्षित असतं किंवा गरजेचे असतात. मानसशास्त्रानुसार आनंद ही केवळ एक भावना नसून ती सरावाने मिळवलेली एक मानसिक स्थिती आहे. याचाच अर्थ काय की काही ठराविक वेळेस आनंदी राहणं याला तो व्यक्ती आनंदी आहे असं म्हणता येणार नाही, परंतु बहुतांश वेळा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यश अपयशामध्ये सुख दुःखामध्ये जो एक आपल्या मनाला संतुलित आनंदाच्या स्थितीत ठेवू शकतो त्याला आपण आनंदी व्यक्ती असं म्हणू. याचाच अर्थ काय की ही एका मोमेंटला घडलेली गोष्ट नाही आहे, तर ती एक कायमस्वरूपी मानसिक एक स्थिती आहे. चला तर जाणून घेऊयात आनंदी राहण्यासाठी अशा कुठकुठल्या मानसशास्त्रीय सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे किंवा त्याचा सराव केला पाहिजे. पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे की कृतज्ञता बाळगणे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ग्रॅटिट्यूड असं म्हणतो. आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल मनापासून आभार मानण्याची सवय मेंदूला सकारात्मक बनवते. बऱ्याचदा आपल्याकडे जे नाही आहेत तेच आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, परंतु आपल्याकडे जे काही आहे, चांगले नातेसंबंध असतील, चांगले शारीरिक स्वास्थ्य असतील, चांगली नोकरी असेल, चांगला छंद आपण जोपासला असेल, चांगले मित्र आपल्याला मिळाले असेल, व्यसनापासून आपण लांब असेल, तर ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या आहेत त्याबद्दल आभार मानायला शिका. कारण ज्या गोष्टी आहेत त्याचं कौतुकच जर नसेल तर ज्या गोष्टी मिळतील त्याचं सुद्धा साधं कौतुक राहणार नाही. त्यामुळे जे आपल्याकडे आहे, जे उपलब्ध आहेत त्याबाबत मनापासून निसर्गाचे, परमेश्वराचे आभार मानायला सुरुवात करा. एक छोटंसं उदाहरण घेऊयात. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये घडलेल्या कोणत्याही 2-3 चांगल्या गोष्टींची मनामध्ये उजळणी करा. उदाहरणार्थ, आज मित्राने केलेली छोटीशी मदत, आज उपलब्ध असलेलं छान जेवण, किंवा आज छान कुठल्याही त्रासामध्ये दुःखामध्ये न गेलेला दिवस. अशा छोट्या छोट्या गोष्टींची मनामध्ये उजळणी करून त्याबाबत निसर्गाला व परमेश्वराला धन्यवाद माना. कारण ज्या गोष्टी आज तुमच्याकडे आहेत त्या कदाचित दुसऱ्यांची मागणी असू शकेल. त्यामुळे पहिली सवय जी लावून घ्यायला पाहिजे ती आहे की सदैव कृतज्ञता बाळगणं. जे तुमच्याकडे आहे त्याबाबत कुठलीही तक्रार न करता, त्याबाबत त्यातील ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करणं. दुसरं एक महत्त्वाची जी सवय असायला हवी आनंदी माणसांमध्ये ती आहे की वर्तमान काळात जगणे. भूतकाळातील दुःख आणि भविष्यकाळातील चिंता सोडून सध्याच्या क्षणाचा आनंद घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण. चहा पिताना मोबाईल न बघता केवळ चहाचा सवयीचा, चवीचा, सुगंधाचा व त्या क्षणाचा शांतपणे आस्वाद घेतला तरच आपल्याला छान चहा पिल्याचा अनुभव मिळेल. परंतु एकीकडे मोबाईल बघतोय आणि एकीकडे आपण चहा पितोय, तर सुंदर उपलब्ध असलेला चहा सुद्धा त्याचं जी चव आहे, त्याची जी स्मेल आहे ती सुद्धा आपण मिस करणार. या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मग या छोट्या छोट्या गोष्टींमधला जो आनंद मिळवून जमा करून ठेवणं अपेक्षित असतं तो आपल्या हातातून निघत राहतो. कोणीतरी आपल्याशी बोलतोय, परंतु आपण भूतकाळामधील गोष्टी घेऊन त्याच्याशी जर वार्तालाप केला
किंवा भविष्यकाळातील चिंता घेऊन त्याच्याशी वार्तालाप केला तर ते आत्ताच्या या क्षणातलं मोमेंटरी बोलणं नसेल. त्याच्यामध्ये एक तर भूतकाळातील दुःख किंवा भविष्यकाळातील चिंता डोकावत असल्यामुळे आत्ता वर्तमान काळामध्ये जे बोलणं असेल, जे संवाद असेल, ते सुद्धा संयुक्तिक राहणार नाही. त्यामुळे आत्ताच्या या क्षणाला, या दिवसाला जी गरज असेल तेवढ्या पुरताच विचार करणं आणि भूतकाळातल्या गोष्टी चक्क विसरणं, ही सवय मानसिकरित्या आनंदी व्यक्तींमध्ये प्रकर्षाने जाणवेल. तिसरी त्यांची जी सवय असते की नेहमी विचारांचं पुनर्रचना किंवा रिफ्रेमिंग करत राहणं. आपल्याकडे बऱ्याचदा नकारात्मक प्रसंगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, त्यातून आपल्याला काय शिकता येईल याचा आपण विचार करतच नाही. आपल्याला असं वाटतं की नकारात्मक विचार किंवा नकारात्मक घटना आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला नकोशाच असतात. परंतु या नकारात्मक घटनांमधून आपल्याला काय शिकता येईल, आपल्याला काय धडा घेता येईल की जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी स्वतःमध्ये बदल करता येईल. त्यामुळे आपल्या विचारांचं सतत विश्लेषण करणं आणि अतिशय नकारात्मक गोष्टीमधून सुद्धा काहीतरी शिकून पुढे जाणं, यालाच आपण कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग असं म्हणतो. याचाच अर्थ काय? विचार सकारात्मक असतील तर छान, पण नकारात्मक असतील, घटना नकारात्मक असेल, परंतु त्या घटनेमधून आपल्याला काय सकारात्मक शिकता येईल यांचा जे लोक विचार करतात त्यांच्या विचारामध्ये नेहमी आनंदी असण्याची शक्यता दाट आढळते. एखाद्या नोकरीच्या मुलाखतीमध्ये तुम्ही गेले आणि तिथे तुम्ही अयशस्वी झाले, तर स्वतःला अपात्र समजण्यापेक्षा किंवा मी कशातच चांगला नाही आहे किंवा मी याच्यामध्ये यशस्वीच होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा विचार न करता मला माझ्या चुका दुरुस्त करण्याची किंवा मला अधिक तयार करण्याची संधी मिळाली, असा विचार करायला आपण बऱ्याचदा विसरतो. त्यामुळे आनंदी माणसं त्यांच्यासोबत घडलेल्या नकारात्मक अपयशाच्या, अपमानाच्या प्रसंगामधून सुद्धा काहीतरी शिकण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे आपल्यासोबत ज्या घटना घडतात त्यांचा परिणाम आपल्या सकारात्मक विचारावर पडायला नको याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. चौथी एक महत्त्वाची सवय जे त्यांच्यामध्ये असते ती असते की ही आनंदी माणसं इतरांशी तुलना करत नाहीत. स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांशी करणं ते थांबवतात. इतरांचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने ते अनुभवणार आहेत किंवा तशाच पद्धतीने ते पुढे जाणार आहेत याची त्यांना कल्पना असते. सोशल मीडियावर काहीतरी कोणाचं तरी आयुष्य बघायचं आणि त्या आयुष्याची स्वतःशी कंपेअर करणं हे ते थांबवतात. इंस्टाग्रामवर कोणाचा तरी परदेश प्रवासाचे फोटो बघून स्वतःला कमी लेखायचे किंवा कोणीतरी गाडी घेतली, प्रापंचिक किंवा आर्थिक यश लाभ त्यांना मिळालं किंवा एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळालं तर आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहेत, अशा पद्धतीची मानसिक संरचना आनंदी माणसं करून घेत नाहीत. आपण आपल्या पद्धतीने पुढे वाटचाल कशा पद्धतीने करू शकतो याचाच ते विचार करत असतात. त्यामुळे आपण सुद्धा इतरांची तुलना करणं थांबवायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कशा ना कशा पद्धतीमध्ये आपल्याशी पुढे असणार आहेत याची जाणीव आणि याचा स्पष्ट स्वीकार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची एक जी त्यांच्यामध्ये सवय असते आनंदी माणसामध्ये की आनंदी माणसं ही बहुतांश वेळा दयाळू आणि मदत करणारी असतात. इतरांना मदत केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हे आनंदी संप्रेरक, यालाच आपण हॅपी हार्मोन्स असं म्हणतो, ते निर्माण होतात. कोणाला तरी आपण मदत केल्यानंतर किंवा मनामध्ये एक दयाळूपणाचा भाव निर्माण झाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हार्मोन्स तयार होतात आणि ती आपल्याला अजून आनंदी ठेवतात. एखाद्या गरजू व्यक्तीला जेव्हा आपण रस्ता ओलांडायला मदत करतो किंवा एखाद्या सहकार्याला त्याच्या कामामध्ये कौतुक करतो तेव्हा ती हार्मोन्स आपल्यामध्ये अगोदर हे होतात, निर्माण होतात आणि नंतर आपल्याकडून त्या कृती घडतात. त्यामुळे आपल्यामध्ये थोडासा दयाळूपणा आणि थोडीशी मदतीची भावना निर्माण होणं
ही आनंदी माणसाचं लक्षण असायला पाहिजे. आपला दयाळूपणा आणि आपलं मदत करण्याची वृत्ती यामधून कोणी अतिरिक्त लाभ घेणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. पण अतिशय दयाळूपणा नसलेली माणूस किंवा मदत करायला तयार नसलेली माणूस क्वचितच तुम्हाला आनंदी दिसेल. आणि सर्वात महत्त्वाची त्यांची जी सवय असते ती आहे की माफ करण्याची वृत्ती. लोकांबद्दल राग आणि द्वेष मनात धरून ठेवल्यामुळे व्यक्तीची मानसिक ताण वाढतो. त्यामुळे स्वतःच्या शांततेसाठी लोकांना माफ करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जुन्या मित्राने एखाद्या केलेल्या चुकीचा राग मनात न ठेवता ती गोष्ट विसरून स्वतःला त्या मानसिक त्रासातून मुक्त करून घेणं ही सुद्धा महत्त्वाची गरज असते. त्यामुळे इतरांना वेळोवेळी माफ करणं आणि त्या रागाच्या भावनेतून, त्या द्वेषाच्या भावनेतून बाहेर पडणं हे सुद्धा आपल्याला मानसिकरित्या आनंदी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे महत्त्वाच्या ह्या ज्या 6 सवयी आहेत या आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि या अंगीकारल्यानंतर आपल्या आनंदामध्ये निश्चितच भर पडेल असं मी आपणास आश्वासित करतो व इथेच थांबतो. थँक्यू सो मच, वन अँड ऑल.